मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आज पोलिसांना शरण आला आहे। आपल्याबरोबर मस्साजोगचे गावकरी आहेत, आपण त्यांना बोलू। मला तुम्ही सांगा, आज वाल्मिक कराड सलेंडर झालेले आहेत, ते पोलिसांना शरण गेलेले आहेत, काय प्रतिक्रिया तुमची? हो, खरंय तुम्ही म्हणतात ते आताच बघितलंय आम्ही तुमच्या चॅनलवर। वाल्मिक कराड शरण गेलेत, पोलिसनं नाहीत पकडले। 10-15 दिवस 20-22-23 झालं ह्या गोष्टीला। त्यांचे संबंध लागे बांधे सगळा मेळ घातला, त्यांचे ते गेले पोलिसकड। माझा प्रश्न आहे, SIT CID 4 टीम होत्या, आता 3 तुकड्या केल्या, 10 तुकड्या केल्या, 7 तुकड्या केल्या, 9 तुकडे केले, 9 तुकड्या वाढवल्या। अहो तुम्ही ह्या वाढवलेल्या तुकड्या आरोपी जर स्वतः सरेंडर व्हायलेत तर तुम्ही काय करायलात? माझा असा प्रश्न आहे आता की राहिलेले प्रमुख 3 आरोपी, 6 मधले घटनास्थळाचे 3 आरोपी ते कुठे आहेत? CDR नुसार 10 निघतील, 12 निघतील, 50 निघतील, शेवटच्या माणसापर्यंत पकडावा, मध्ये टाकावा आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी। नाहीतरी आमचा उद्याच्याला कार्यक्रम लागलाय, समस्त गावकरी उद्या जलसमाधी घेणार आहोत। नवीन SP आले, 10-12 ठीक आहे बाबा मी आत्ता चाललोय, हो आलात, त्यांना दिलेत आम्ही एक 8-10 दिवस, 12 दिवस झाले बहुतेक नवीन SP ला। काही माणूस अटक झाला नाही की ते आज सिलेंडर तुम्ही थोडं समाधानी आहात, काहीतरी डेव्हलपमेंट होती? नाही 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 नाही, समाधानी पकडून आणलंच नाही, त्यांना ताळमेळ घातला वाल्मिक अण्णानं आणि वाल्मिक अण्णा स्वतः सरेंडर झाले। आता तुमच्याच माध्यमातून ऐकलंय कुठेतरी पाषाणला, सुतारवाडी पाषाण, पुणे बिने काहीतरी असेल, त्यांना मेळ घातलाय। हे राहिलेले 3 कुठे आहेत? आणि CIDच्या तुकड्या जे वाढत चालल्यात, ह्या करायल्यात काय? सध्या जो या प्रकरणाचा तपास सुरू आहे, त्यात दररोज काही ना काही डेव्हलपमेंट आहे। तुम्ही ह्या पोलिसांच्या एकूण तपासावर समाधानी आहात का? अजिबात नाही। 23वा दिवस साहेब, 23वा त्याच्या मंडळीची मरायची परिस्थिती आली, लेकराची मरायची परिस्थिती आली। ठीक आहे, 4-8 दिवसात नसतंय जमत, ठीक आहे बाबा, 8 दिवस लागतील, 10 दिवस लागतील, 23वा दिवस म्हणजे 7 दिवसात महिना संपतो, पूर्ण महिना। हे आरोपी इथले तुमची नेमकी मागणी काय आहे? तात्काळ पोलिसांनी अटक करावी। CDR नुसार जे बी शेवटचा माणूस असेल तो पकडावा, CDR नुसार तपासणी करावी, फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालवावा, कुणीही कुणाला पाठीशी घालू। उद्या आंदोलन आहे, नेमकं स्वरूप काय असणार आहे त्याचं? सगळे पूर्ण गावकरी तिथं जलसमाधी घेणार आहेत ना आम्ही। जोपर्यंत गावातलं तुम्हाला हे तकलीफ होत असेल की गाव हे मसाजोगचे की इथलं सरपंच मारला, जसं आम्ही बी तर जलसमाधी घेऊन मग तुम्हाला गावातला मग उपयोगच नाही ना। मुख्यमंत्र्याला कळकून विनंती, तुम्ही वाल्मिक कराडचे आज ते 10-20 दिवस झाले वाल्मिक कराड साहेब म्हणतात आंदोलन करणार। पोलीस प्रशासन काय करताय हे काहीच नाहीये, फक्त सांगताय आम्ही तर हे करतोय, तपास करतोय, ते करतोय। तपास आतापर्यंत काहीच केलेलं नाही, गावकऱ्यांना समाधान नाही, काही नाही। पोलीस प्रशासनानं काय केलं हे सगळं गावकऱ्यांना सांगितलं पाहिजे। आतापर्यंत जेवढे आरोपी अटक झालेले आहेत त्या सगळ्या पोलिसांच्या ह्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का? अजिबात समाधानी नाही। वाल्मिक जो बीडला झाला होता त्या मोर्चाचीच अशी साधारण मागणी होती की वाल्मिक कराडांना लवकरात लवकर अटक करा, ते स्वतःहून आलेले आहेत। हो, मोर्चात अटक करा म्हणून मागणी होती, पण स्वतःहून अटक झालेली, हे पोलिसांनी अटक केलेली नाहीये। मग पोलीस प्रशासन करतंय काय? मला तुम्ही एक गोष्ट सांगा, त्याने ज्यावेळेस स्वतःला सिलेंडर केलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझ्यावर फक्त खंडणीचा आरोप आहे, माझा खुनाशी काही संबंध नाही। बरोबर आहे। जर CDR नुसार ह्या चोरानं त्यांना फोन केले असले ते बोलणारे आम्ही नाही। CDR नुसार तपास व्हावा, सगळे आरोपी तपासात, पण हे अधिकारी रोजच छाती बडवून घेतात। नवीन SP आले, आले भेटायला, मी आजच आलोय बाबा, ठीक आहे आम्ही मान्य केलं। आज 22वा दिवस आहे साहेब, मग या सिलेंडरवर तुम्ही समाधानी नाही? पण अजिबात नाही। राहिलेले आणखी 3 आहेत, मग हे कुठं संपत्ती जमा केली, कुठं काय? ठीक आहे, ते काय करा, आरोपी अटक करा, आरोपीचे CDR नुसार। आणि ते खास करून सांगतो, मोबाईल पकडले, मोबाईल दुसऱ्या दिवशी साहेब त्याच गाडीत ते टाकून गेलते। हे तुम्ही कालपासून सुरू केलंय, मोबाईल पकडले, 2 मोबाईल पकडले, असं झालं, मोबाईल ते टाकून गेलते म्हणूनच त्यांना त्रास व्हायलाय, त्यांना पकडायला। आता उद्या आंदोलन कन्फर्म? 100% कन्फर्म। बाद झालं 22 माणुसकीचे काही दिवस असतात, शासनाला बी काही वेळ द्यावा लागतो। नवीन SP साहेब आलते, CID आली, CBI आली, ह्यांच्याकडे गेलं, त्यांच्याकडे गेलं, सगळ्याकडे आलंय, बाद झाला राडा। उद्याच्याला जलसमाधी म्हणजे आतापर्यंत पोलिसांनी केलेली कारवाई आणि काही नाही, हे नुसता हंबळा आणि नुसता राडा, काही नाही। काय केलं?
रस्ता रोकोला या फक्त दोन प्रकरणामध्ये पकडले, एक पोलिसांनी आतापर्यंत जी काही कारवाई केली त्यावर समाधानी नाही आणि आज जे वाल्मिक कराड सिलेंडर झाले त्यावर देखील समाधानी नाही. या प्रकरणामध्ये सर्व आरोपींना अटक करावी या मागणीसाठी उद्या गावकरी जलसमाधी आंदोलन करणार आहेत. एकंदरीत संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मस्साजोगचे गावकरी आक्रमक होताना दिसत आहेत. ज्ञानेश्वर पतंगे, जी 24 तास, मस्साजोग, बीड.